वैभवी देशमुख, बाळा 12वीच्या परीक्षेत तू खूपच चांगल्या मार्कानं पास झालीस, उत्तीर्ण झालीस, खूप चांगली टक्केवारी घेतलीस. त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. पण वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं ग, की तू अशा परिस्थितीतून परीक्षा दिलेली आहेस की हे साध्या सुध्या मुलींसाठी शक्यच नव्हतं. तू झाशीची राणी आहेस. अरे बाळा, तुझ्या डोक्यावरचं छत हरवलं होतं. वडिलांची निर्गुण हत्या झाली होती. वडिलांना मारत असतानाचे एवढे विचित्र फोटो तुझ्या डोळ्यासमोर आले होते. त्या फोटोनं अखंड महाराष्ट्राचं हृदय पिळवून टाकलं होतं. तुझे तर वडील होते. काय वाटलं असेल तुझ्या हृदयाला? त्या परीक्षेमध्ये तुझं मन तरी लागत असेल का पेपर लिहिताना? आणि एवढंच नाही, खूपच संघर्षातून तू पेपर दिलेले आहेस. कारण आपल्या वडिलांची विनाकारण निर्गुण हत्या झाली आणि त्या हत्या झालेल्या आरोपीला शिक्षा द्या म्हणून न्याय मागण्यासाठी तू रस्त्यावर उतरलीस. मोर्चे काढावे लागलेले आहेत आणि एवढा सगळा संघर्ष करून तू परीक्षेत उत्तीर्ण झालीस. आज जर तुझे वडील असते ना हे सगळं पाहण्यासाठी, खूप आनंद झाला असता तुझ्या वडिलांना. आणि जेव्हा तुला सुप्रियाताई सुळे यांचा कॉल आला, पेढे मागितले, तेव्हा तू डोळ्यात पाणी आणून म्हणलीस ना की आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. अक्षरशः अंगावर शहारे आले बाळा. खूप वाईट वाटलं. कारण आम्ही फक्त शब्दात मांडू शकतो, पण वडील गेलेच, आणि ती पण अशा प्रकारे. एक वेळा आजारी असते किंवा कुठल्या आजाराने त्रस्त असते आणि गेले असते तर इतकं काही दुःख वाटलं नसतं ग. पण तुझे वडील एक चांगलं समाजाचं कार्य करत होते, सरपंच होते, चांगलं गावासाठी हिताचं काम करत होते. आणि हे सगळं करत असताना अन्यायाच्या विरोधात लढा देत होते. आणि अन्यायाच्या विरोधात लढा देणाऱ्याला जर अशी शिक्षा भेटत असेल तर अपेक्षा काय ठेवायची? आणि हे सगळं तू उघड्या डोळ्यांनी बघून हे सगळं सहन केलंस. अगं, झाशीच्या राणीपेक्षा तू हिम्मतवान आहेस बाळा, खूप हिम्मतवान आहेस. आणि तुझ्या आयुष्यामध्ये पुढील वाटचालीमध्ये कुठलाही संघर्ष येऊ नये असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. आणि तुझ्या वडिलांच्या हत्यारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच ईश्वराकडे मागणी मागते. तुमच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच मनापासून मागणी मागते. आयुष्यात तू अशीच पुढे जात राहा. खरंच जर वडिलांच्या दुःखाचा डोंगर तुझ्या डोक्यावर नसता तर तू आज महाराष्ट्रात पहिली आली असतीस, उत्तीर्ण झाली असतीस. कारण मला नाही वाटत की तुला अभ्यास करायला सुद्धा वेळ भेटला असेल किंवा तुझं पुस्तकात सुद्धा मन लागलं असेल. कारण मला माहिती आहे ग, आपल्या वडिलांचं डोक्यावरचं छत जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही. बस मी एवढंच बोलू शकते.